आहेत आणि अशा प्रकारे काहीतरी इथे गुंडशाही माजवून त्यांना ते अपयश लपवायचं होतं आणि म्हणून अशा प्रकारे इथे जीवे मारण्याचा कोणाचा तरी प्रयत्न होता त्यांचा आणि म्हणून असे सगळे लोक आलेले आहेत. मला पोलीस प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे, गावाच्या बाहेरची गुंड आमच्या इथे येतातच कशी आणि जर आले तर त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आहे म्हणून. तुमचं आरोग्य काय बोलणं झालं का, पोलिसांचं काय बोलणं झालं का, त्यांच्याकडून काय आम्ही पोलिसांना बोलवल्यानंतर त्यांना आम्ही आतमध्येच बसवून ठेवलेले आहे. पावशी असेल, भूषण भोईर असेल, तो जितू मडवी असेल, ती दीपमाला मडवी असेल, ते सगळेजण आतमध्ये आहेत तिथे आणि अशा प्रकारे बाहेरची लोक घेऊन एक गाडी उभी केलेली आहे. आमचा संशय आहे की त्याच्यामधनं ते लोक मशीन चोरायसाठी इथे आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांना या सगळ्यासाठी त्यांनी मॅन पॉवर बोलवलेली आहे. बाहेरची मुलं तुम्ही बघत असाल, इथे बाळकुंची मुलं आहेत आणि भिवंडीची पण मुलं आहेत आणि अंजूरगावची पण मुलं आहेत. तर जर असं आमच्या गावामध्ये बाहेरची लोक येऊन जर दहशत पसरवण्याचं काम करतात म्हणजे योग्य रीतीने निवडणूक पार पडलेली आहे पण कुठेतरी त्यांचा पराभव त्यांना दिसतोय म्हणून अशा प्रकारे चोऱ्या करण्यासाठी हे उमेदवार इथे आलेले आहेत. आता तुम्ही कुठे चालले, आता तुम्ही कुठे चाललेला, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, काय तुमचा प्लॅन पुढे? मला पोलीस स्टेशनलाच जायचं आहे कारण कंप्लेंट द्यावीच लागेल कारण इथे मसाल्याची बुक्की आणि चॉपर तलवारी घेऊन ही पोरं आली होती. मला असं वाटतं पोलिसांच्या फुटेजमध्ये त्यांचे सगळ्यांचे चेहरे दिसतात. गावाबाहेरची जर मुलं येत आहेत तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाकडनं हीच मागणी आहे माझी. वरिष्ठांशी काय बोलणं झालं, त्यांना सांगणार का? वरिष्ठांशी झालेले बोलणं आता माझं, आता पुढची भूमिका मी ठरवेल काय करायचं आहे ते.